पाठच्यांचे हाल बेकार आहे. हा झोपले बघू शकता तुम्ही. पाठचे झोपाची सुरुवात केलेली आहे. तर मग असाच आपण पुढचा प्रवास करूया आणि भेटूया माझ्या गावची मजा बघायला. भेटूया आपण आधी मधी कसं सगळं बघायला भेटेल. चलो या मग गावी. आमचा ड्रायव्हर नाही लागतो. नेहमी सारखे प्रवीण जाधव गाडी चालवत आहे आणि आम्ही अशी फॅमिली तिघं पुढे बसलेलो आहोत. पाटी नणंदबाई जागा झालेल्या आहेत. सासूबाईंना बसवलंय. आता पहिला व्हिडिओ म्हणजे हाच होता. त्याच्यात ते झोपले आणि माझा आवाज ऐकून ते उठलेले आहे. तर मग भेटूया आपण आता पुढच्या प्रवासात. चालो. तर मी खारघरचा ब्रिज उतरत होती. तो ब्रिज आहे तो उतरत होती. माझ्या गाडीचा टायर पंक्चर झाला. पूर्ण टायर बसलाय गाडीचा. बघू शकता. तो सुद्धा बाहेर आहे. तरी पण प्रवास हा आपला चालूच राहणार आहे. आर्या मॅडम सासूबाईला बघू शकता माझ्या. आणि ऊन आहे आणि उन्हात त्यांना स्कार्फ दिलाय. वरती टोपी घातली. ऍक्च्युली गाडी तशी लावली आहे मी. सावली नव्हती. दोन बाजूला सावली आहे पण आम्ही सावली बघून नाही. गाडी जिकडे पंक्चर झाली तो ब्रिजवरून खाली उतरवली आणि साईडला गाडी लावली आहे. तर आमचा छोट्या नंदेची मुलगी आतमध्ये खाती आहे. काय खाते बाबू? स्टिक खाती आहे. तर आमची बाबू स्टिक खाते आणि माझा प्रिन्स हा इथे झोपलाय. त्याला ऊन लागतंय तर तो झोपलाय. आणि अशा प्रकारे चालतंय. हे जीवन आहे. छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात आपल्या लाईफमध्ये. तर चालतं. तर अशा प्रकारे माझ्या गाडीला मी प्लास्टिक लावलं. मी पिशवी बॅगा ठेवल्या. पाऊस आला तर त्या भिजल्या नाही पाहिजे म्हणून. पण आता मी त्याला परत लावते त्या पिशव्या. हायवेला जाऊ आणि गाडीच्या टायरचं तुम्ही बघू शकता काय हालत आहे माझ्या. तुम्हाला दाखवते मी. ही माझ्या अवस्था झाली आहे माझ्या टायरची. गाडीचा टायर एक होता. स्वामींच्या आशीर्वादाने टायर होता तो लावला आहे दुसरा आणि बदलला आहे. आणि आता या टायरची माझी अवस्था बघा. ही माझी एक टायरची अवस्था झालेली आहे. आणि एवढं सगळं झालं तरी यांचं काय गोंधळ आहे बघा. यांचं म्हणणं असं आहे जिथून टायर काढला तिथे जागा आहे. तर बघूया. परत आम्हाला एक टायर घ्यावा लागेल कारण की टायर माझा हा पूर्ण बाद झाला आहे.
करावाच लागणार आहे. दुसरा टायर घ्यायचा आहे पण आता ठीक आहे. हा टायर काढताना मी काढला होता, आता माझ्या मिस्टरांना नाही, आता मीच घेते. खरोखरचं बरं एवढं गरम ठेवायचं काम जरा. काही थांबा जागे हालत डाऊन थांबा. हे काढूया का बाहेर? नको काढलं नाही मग हे होणार. असं फक्त पकडा, असं पकडा, मी टाकतो. हात काढा, तुमच्या दोघांचे हात काढा. तर ही अवस्था होती माझी. टायर झालाय, परत टायर घ्यावा लागणार आहे आम्हाला. एक टायर स्वामींच्या आशीर्वादाने एक टायर होता नवऱ्याच्या माझ्या. असं असतं की तो सेफ्टीला सगळ्या गोष्टी ठेवत असतो, तर स्वामींच्या आशीर्वादाने एक टायर होता चांगला, तो आम्ही आता लावला. खरंच स्वामींची मी खूप आभारी आहे. देवासारखे स्वामींनी माणूस पाठवला आम्हाला, कारण की आम्ही जिथे उभे आहोत, फोन लावला आर्यानी, पण त्यांचं काय, त्यांना लोकेशनचं काही कळालं नाही. तेवढ्यात ते आले आणि टायर लागलेला आहे. तर थँक्यू सो मच. मी पनवेलच्या टायर पंक्चरवाल्याकडे आलेले आहे आणि टायर मला बदलावा लागला आहे. तो तुम्ही बघू शकता. ती माझी टायरची अवस्था काय झाली होती, आता मी नवीन घेतलं. आणि बाकीचे गाडीत आहेत, यांना भूका लागल्या, त्या पंपावरती चालू झाले खायला. आणि माझा प्रिन्स तर खरोखर रत्नागिरी जायच्या आधी मजा पण केली आणि भूर्दंड पण भेटलेला आहे. चालायचं, नवऱ्याला भूक लागली आहे, थोडेसे वेफर पंपावर आहोत. तर हे सगळं असं सगळं आहे जे काय आहे ते. आणि अशा प्रकारे आम्ही बसलो आहे. खूप ऊन लागतंय. गाडीत सासूबाई आहे, सई आहे आणि आर्या आहे. आम्ही लोक खॉटवर बसलो आहे. खूप गरम होतं आणि आता चहा पण पियायची खरोखर तलप आली आहे. तर जरा नाश्ता करूया आणि चहा पिऊया. तर मग बाहेर हॉटेलच्या नाश्त्याचे पैसे इथे गेले, त्याच्यामुळे ह्याच्यावर ते बघूया. बंद. मी रोहाला पोचली आहे आणि प्रिन्सचं उलटी करून हालत बेकार आहे. तो आता उसाचा रस पितोय. पप्पांना तहान लागली, पाटच्यांना सुद्धा तहान लागलेली आहे. बघू शकता त्यांचे हाल बेहाल आहेत गरमीने. सासूबाई आपल्या गप्प बसल्यात कारण की त्यांना आणि मला लिंबू सरबत हवं पण नाही भेटलं. आर्याचं मस्त चालू आहे उसाचा रस आणि माझे मिस्टर उसाचा रस मागवला होता पण प्रिन्स साहेबांनी घेतलेला आहे. साहेब बस झालं, द्या पप्पांना. तर रोहाला पोचून आम्ही आता उसाचा रस पितोय. माझी अवस्था तुम्ही बघितली असेल, फुल घमाटली आहे मी. छोटी नणंद बाहेर आहे, बघू शकता. छोट्या नणंदबाई माझ्या लिंबू शरबतची सोय करतायत पण त्यांना नाही भेटलंय. ठीक आहे, पुढे बघूया. बसा तुम्ही गाडीत. थँक्यू सो मच. तर मग भेटूया परत पुढे. तर आम्ही ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेलेलो ना, त्या हॉटेलमध्ये एक खासियत होती की तुम्हाला जेवण आवडलं असेल तर बाहेर जाताना ही घंटा वाजवून जायची. तर त्यांना असं कळेल की त्यांनी जे जेवण सर्व केलं होतं ते छान होतं, म्हणून तो घंटा ठेवला होता की जेवण आवडलं असेल तर बाहेर जाताना तुम्ही तो घंटा. खरंच खूप छान होतं जेवण आणि माझ्या प्रिन्सने तो घंटा वाजवला तो तुम्ही बघितला असेल. ताईने शॉपिंग केलेली आहे पानाची. सगळे फ्लेवर आहेत, पानाचे सगळे फ्लेवर आहेत. उपवास छान होता. आम्ही
हा मुखवास ठेवला आणि पानाचा घेतला 99 रुपीजची बॉटल आहे. छान आहे. सुंदर असा मुखवास होता. हे कसं आहे? साडीची पण शॉपिंग आहे. गोवा आणि माय हजबंड काय काहीतरी माझा भाऊ बघतोय. चष्मा खूप छान अप्रतिम माझ्याकडे आहे. माझा नवरा मला विचारतोय तुला चष्मा हवा आहे का, तर मी नको बोलली कारण की माझ्याकडे आहे. आणि इकडे माझा मुलगा छान असा झोपत असतो. छान आहे. हॉटेलचं जेवण खूप छान होतं. ती जी मुलं चालली आहेत ना ती प्रिन्सला सांगतायत प्रिन्सने जो हेअरकट मारला आहे तो खूप छान आहे. त्याचा हेअरकट बघून तिघांची पण चर्चा चालली होती. तर तुम्ही हेअरकट बघू शकता. चलो सई चला. मोठ्या बहिणीने घेतला आणि छोट्या बहिणीला घेऊन आली. टेस्ट करते बघतो. काय करताय? पेस्ट करते. टेस्ट स्टेप चालू आहे. टेस्ट करतात. मला सुद्धा पानाचं आवडलं. पानाचं छान हा ना? मोठी बहीण छोट्या बहिणीला सांगते काय घेतलं. त्यानंतर आणि पानाचं आपण खात नाही. पान आवडत नाही पण आवडतं चांगलं. हे आता रेडीमेड पान हातात आलं आहे म्हणून खावं, नाहीतर मग सगळं डोक्याच्या वरून जावं. नाही गोडपान विचारलं. गोडपान नाही मला तर पान भेटतं काय. गोडपान कसं असतं? अच्छा म्हणजे गोडपान असतं तर गोडपान खाल्लं असतं. पण त्यांनी घरी जेवल्यानंतर पान खाण्यासाठी पान खायचं असतं म्हणून पान घेतलं. त्याला नाही आवडत असलं काय. चालतं. सासूबाई माझी सासूबाई बघा कशी गोळी त्याचं पारक करतायत. गोटी सोड्याचं पारक करत होत्या. तर भेटूया मग पुढच्या प्रवासाला. 5 वाजले ना. 5:30. 5 वाजलेले आहे आणि आम्ही चहा पियाला थांबलो. अक्षरशः ना लोकांना चहाची कलर बनली. चहा पियाले आणि या लोकांमुळे मी चहा पिते. नाहीतर मी चहा पित नाही. ॲक्च्युली मी असं बोलते आणि बाहेर आल्यावरती मी खाते पिते जाम. कारण की मी सांगितलं मला 1 महिन्यानंतर फुल डाईट करायचं म्हणून मी आता सगळं खाऊन पिऊन घेणार आहे. मग या सगळे चहा पियाला आणि बाकीची गंमत पुढे बघूया. म्हणजे थोबड किती काळ झालं. माझं ना माझं बघा तुमचं का नाही माझं बघ वाटते बंद केलं गेलं. छान असा आमच्या गावातला जाण्याचा रस्ता आहे तो तुम्ही बघू शकता. आता मी खाली घेतलेला आणि आता छान असा रस्ता आहे. आणि आता आलेला आहे बोगदा. चिंच काय येणार आहे आपलं चिपळूण येणार. सॉरी चिपळूण लालबाग मध्ये राहून राहून चिंचपोकळी हे नाव माझ्या तोंडात आहे. तर मग आता बोगद्यात आपण एंट्री करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता.
मोगदा. ABCDEFGHI JKLM NOPQRS